So today we are going to learn how to frame a WH type question. Okay, let's see. There is another instruction also, make an interrogative sentence. So interrogative sentence has two types, SNO type question and WH type question. Purpose of the WH type question is to get detailed information from the listener. समोरच्या व्यक्तीकडून, ऐकणाऱ्याकडून आपल्याला जेव्हा डिटेल इन्फॉर्मेशन हवी असते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी WH टाइप क्वेश्चन विचारत असतो. आता आपण पुढे पाहूया WH वर्ड्स कुठले वापरतात. W ने आणि H ने सुरू होणारे शब्द आपण वापरत असतो. सो फर्स्ट हू म्हणजेच कोण. मग दोन प्रकारे प्रश्न विचारले जातात. एकदा अंडरलाईन दिलेले असते किंवा पुढे सेंटेन्सच्या पुढे WH वर्ड मेन्शन केलेला असेल, मग त्या ठिकाणी त्या शब्दाने आपण वाक्य तयार करायचं. हा, हू म्हणजे कोण, बरोबर आहे. हू. मग व्यक्तीचं नाव हवं असेल तर हू ने क्वेश्चन विचारतो. विच. जेव्हा आपल्याला मोस्ट जास्त अल्टरनेटिव्ह दिलेले असतील त्यावेळेस विचचा वापर केला जातो. हुज. हुजला आपण मराठीमध्ये म्हणतो कोणाचे. मग कोणाचे म्हणजे व्यक्तीचं नाव असेल किंवा अंडरलाईन केलेल्या शब्दामध्ये जर पॉझेसिव्ह असतील, SES असेल किंवा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं नाव आणि त्याला अपॉस्ट्रॉफी एस असेल किंवा असे प्रोनाउन असतील माय, अवर, युअर, हिज, हर, देअर, इट्स, तर त्यावेळेस आपण हुजचा वापर करतो. whom, name of person used as indirect object. आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव आपण असेल ते जर विचारायचं असेल तर आपण whom ने प्रश्न तयार करतो. ओके, whom म्हणजे कोणाचं. बाय whom किंवा विथ whom म्हणजे एखाद्या व्यक्ती, एखादी क्रिया कोणाकडून झालीये हे सांगायचं असेल आणि कोणासोबत झालीये तर त्यावेळेस आपण विथ whom किंवा बाय whom वापरतो. यामध्ये असंही करतात, सुरुवातीला whom घेऊन शेवटी बाय किंवा शेवटी विथ पण वापरलं जातं. ओके. त्यानंतर पुढे व्हेन, जेव्हा टायमिंग खाली अंडरलाईन असेल, मग टायमिंग इन द सेन्स मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग, नाईट किंवा डेज ऑफ द वीक किंवा मंथ ऑफ द इयर या प्रकारचं टाइम किंवा आपला घड्याळी टायमिंग असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी व्हेनचा वापर केला जातो. त्यानंतर पुढे मंथ्स असतील त्यावेळेस पण व्हेनचा वापर केला जातो. त्यानंतर वेदर हा WH क्वेश्चन नाहीये बाळा. हो, आज रेकॉर्ड ग्रुपवर पाठवतो मी. ओके. व्हेअर ठिकाण, मग कधी ऑन द बेंच, अंडर द ट्री या ठिकाणापासून डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट किंवा कॉन्टिनेंट किंवा कंट्री यापैकी कुठलाही प्लेस असेल तर व्हेअरने आपण क्वेश्चन तयार करतो. व्हाय म्हणजे रिझन, कारण सांगण्यासाठी, कारण विचारण्यासाठी आपण WH टाइपचा व्हाय क्वेश्चन तयार करतो. त्यामध्ये बिकॉज, सिन्स, ॲज, फॉर, टू याने आपलं रिझन सुरू झालेलं असतं. ओके. हाऊ, मग ॲडवर्ब खाली अंडरलाईन असते, स्लोली, फास्ट, ब्युटिफुली, हरिडली किंवा ॲडजेक्टिव्ह सॅड, हॅपी किंवा मॅनर्स दिलेले असतात. मग ते विचारण्यासाठी आपण हाऊचा वापर करतो. हाऊ मेनी, काउंटेबल नाउन खाली अंडरलाईन असेल त्यावेळेस आपण हाऊ मेनी वापरतो. फक्त या ठिकाणी एक लक्षात घ्या, WH क्वेश्चन तयार करताना हाऊ मेनी बरोबर त्या ठिकाणी लगेचच नेम येत असतं, नाउन आपण वापरतो. ओके. हाऊ मेनी बुक्स, हाऊ मेनी ट्रीज, हाऊ मेनी बेंचेस या प्रकारे. त्यानंतर हाऊ मच बरोबर आपण काउंटेबल नाउन्स म्हणजेच नॉन काउंटेबल नाउन्स विचारण्यासाठी आपण हाऊ मचचा वापर करतो आणि तिथे पण आपल्याला हाऊ मच नंतर त्या ठिकाणी आपल्याला नाउन वापरायचं असतं. त्यानंतर हाऊ फार बरोबर आहे. डिस्टन्स दिला असेल तर डिस्टन्स विचारण्यासाठी हाऊ फार वापरलं जातं. हाऊ लॉंग, ड्युरेशन किती काळ, म्हणजे अंडरलाईन केलेल्या शब्दामध्ये फॉर आणि त्यानंतर कालावधी दिला असेल किंवा सिन्स आणि त्यानंतर कालावधी दिला असेल तर त्या ठिकाणी आपण हाऊ लॉंग ने प्रश्न तयार करतो. ड्युरेशन, मग हाऊ लॉंग किती काळ, कधी.
किती कालावधीसाठी या ठिकाणी. आणि हाऊ फार म्हणजे किती अंतर. ओके. त्यानंतर व्हॉट, मग एखादा ऑब्जेक्ट विचारायचं असेल तर त्यावेळेस आपण व्हॉट, किंवा प्रोफेशन विचारायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर आपण व्हॉटने WH क्वेश्चन तयार करतो. ओके. त्यानंतर कन्स्ट्रक्शन कसं असतं. right now I am teaching WH type question. Okay, WH type question. So WH word, helping verb, then subject and main verb and remaining sentence. म्हणजे त्या ठिकाणी काय असतं, मग WH वर्ड पहिल्यांदा घ्यायचा, त्यानंतर हेल्पिंग वर्ब दिलेल्या वाक्यात असेल तेच हेल्पिंग वर्ब घ्यायचं. विलचं शाल, शालचं विल होतं, हॅवचं हॅज, हॅजचं हॅव होऊ शकतं सिंग्युलर प्लुरल. आणि त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, नंतर मेन वर्ब जो दिलाय तोच घ्यायचा आणि पुढचं वाक्य आणि क्वेश्चन मार्क. हेल्पिंग वर्ब्स आपण गेल्या तासाला पाहिलेत, मगाशी पण मी सांगितलं. या हेल्पिंग वर्ब्स आपण वाक्यामध्ये बघायचे आणि हे हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी वापरायचे. वी हॅव टू यूज द हेल्पिंग वर्ब्स while forming WH type question. Did is written in the bracket because in simple present tense and simple past tense sometimes there is no helping verb, so we have to use do or does in simple present tense and did in simple past tense. मग त्या ठिकाणी आपल्याला did हे simple past tense मध्ये वापरावं लागतं. ओके. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, आपल्याला हे कशासाठी महत्वाचं आहे हा टेबल, तर आपल्याला पर्याय विचारताना मग जर जर हेल्पिंग वर्ब असेल तर त्या ठिकाणी वर्ब जर मेन वर्ब दुसरा असेल तर त्याला ING फॉर्म लागणार. जर मॉडल ऑक्झिलरीज असतील त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब तर त्या ठिकाणी वर्बचा बेस फॉर्मच आला पाहिजे. जर हॅव हॅज हॅड असेल तर त्या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल फॉर्म येईल, जर हॅव हॅज हॅड हे हेल्पिंग वर्ब असेल तर. आणि आर किंवा वॉज वर जर मेन वर्ब असेल तर मग तिथे दुसरा कुठला वर्ब नसणारच आहे. आले लक्षात. वाय आर यू सॅड, वाय आर यू हॅपी. ओके. या प्रकारे मग WH क्वेश्चन तयार करताना आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. when there are many alternatives we should observe all the alternatives so that we will not choose the wrong answer. आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत. अजय वॉज रनिंग स्लोली. तर स्लोली खाली अंडरलाईन आहे, मग आपल्याला WH क्वेश्चन करायचा आहे. सो आवर आन्सर विल बी स्लोली इज ॲडवर्ब. सो आवर आन्सर विल बी how was Ajay running on Monday. या ठिकाणी दोन बदल केलेत, बरोबर आहे. हाऊ वापरलाय हो PDF. आय विल सेंड द PDF. ओके. I will send the PDF, don't worry. So how was Ajay? So please look at the change in the subject and the helping verb. सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब मध्ये काय बदल झालाय, कारण आपल्याला ऑप्शन देताना कदाचित असंच देतील मुद्दाम, हाऊ अजय वॉज रनिंग ऑन मंडे. सो इट विल बी अ रॉंग क्वेश्चन. सो द करेक्ट क्वेश्चन इज हाऊ वॉज अजय रनिंग ऑन मंडे. हाऊ WH वर्ड घेतला, मग WH क्वेश्चन आणि स्टेटमेंट मध्ये हा मेन फरक आहे की हेल्पिंग वर्ब नेहमी सब्जेक्टच्या अगोदर येतं. ओके. म्हणून याचं उत्तर आले हाऊ वॉज अजय रनिंग ऑन मंडे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. गिरिजा विल कम्प्लीट द टास्क ऑन थर्सडे. Okay, here Thursday is timing, so we will start our answer with when. So our answer is when will Girija complete the task. ओके. वर पहिल्या वाक्यामध्ये रनिंगचं आपण रनिंगच वापरलंय, तिथं रन नाही केलं कारण सेंटेन्स इज इन past continuous tense and the second sentence is in simple future tense. म्हणून when will Girija complete the task. Okay. Next example. Rohan has been working in Bajaj Industries since, just a minute, because of that chat box I am unable to see the sentence. Okay. Rohan has been working in Bajaj Industries since 2019. मग ज्या वेळेस
फॉर किंवा सिन्स नंतर असा टायमिंग येईल. सिन्सचा इथे अर्थ होतो च्या पासून, 2019 पासून. फॉर आलं तर फॉर नंतर एकत्रित कालावधी असतो. फॉर 2 hours, फॉर 2 weeks, फॉर 1 hour, फॉर 1 day, या प्रकारे कालावधी असतो. मग त्यावेळेस तिथे आपल्याला हाऊ लॉंग वापरायचं. काय वापरायचं अशा वेळेस? हाऊ लॉंग. गुड. येस. हाऊ लॉंग हॅज रोहन बीन वर्किंग इन बजाज इंडस्ट्रीज. मग हाऊ लॉंग नंतर आपण अगोदर हेल्पिंग वर्ब घेतलंय हॅज, मग रोहन हा सब्जेक्ट घेतला आणि मग पुढचं वाक्य आहे तसं लिहून टाकलं, बीन वर्किंग इन बजाज इंडस्ट्रीज. ओके, गुड. नेक्स्ट, मंदार वॉज गोइंग टू पुणे. So here the place is underlined. Okay. Place is underlined. So our answer is, where was Mandar going? Good. Next example. So Sagar has written a homework. आता इथं has नंतर third form आहे. Okay. So first we will begin the answer with what. What has Sagar written? मग रिटर्नचं रिटर्नच ठेवलं पाहिजे. वी हॅव टू राईट द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आफ्टर हॅव हॅज हॅड. ओके, सो वी शुड नॉट चेंज द थर्ड फॉर्म. ओके, व्हॉट हॅज सागर रिटन असं याचं उत्तर येणार. मग पर्यायामध्ये मुद्दाम तिथे रोट देतील, राईट देतील, रायटिंग देतील. सो वी शुड पे अटेन्शन to the whole sentence. While choosing the correct option, we have to read the whole options. We have to read the whole sentence. Okay, next example. Madhuri could sing a song. So what could Madhuri sing? What घेतलं, नंतर could घेतलं, मग माधुरी घेतलं आणि sing लिहिलं. Okay, Ajay and Vijay have helped the neighbors. So our answer is whom. आता या ठिकाणी the neighbors is indirect object. So whom have Ajay and Vijay helped? So this is the answer. Now when the WH type question is in passive voice. Okay. जेव्हा WH क्वेश्चन पॅसिव्ह व्हॉइस मध्ये विचारला जाईल त्यावेळेस हेल्पिंग वर्ब आणि त्याबरोबर येणारा पॅसिव्ह व्हॉइस मधला वर्ड म्हणजे बीन, बी, बीइंग याच्याकडे लक्ष ठेवायचं. आणि दुसरं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी काय लक्षात पाहिजे? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी थर्ड फॉर्म येतं मेन वर्बचं. We have to use the third form of the main verb in passive voice. So when the sentence is in continuous tense, the WH question will be WH word, am is are was word, then object, then being, and third form, that is past participle form of the verb and remaining sentence and question mark. जे वाक्य जर कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल पॅसिव्ह व्हॉइस मधलं तर WH वर्ड नंतर त्या ठिकाणी काय येणार? हेल्पिंग वर्ब, नंतर ऑब्जेक्ट आणि मग बीइंग येणार आणि मग त्या ठिकाणी थर्ड फॉर्म येणार. ओके, आय विल शेअर दिस चार्ट विथ यू. त्यानंतर मॉडल ऑक्झिलरीज असतील तर बी आणि थर्ड फॉर्म, हॅव हॅज हॅड असेल तर ऑब्जेक्ट नंतर बीन आणि पुढे थर्ड फॉर्म, आणि त्यानंतर एम इज आर वॉज वेअर असेल तर त्यानंतर बीन, बी, बीइंग नाही येणार. दोन ठिकाणी एम इज आर वॉज वेअर आहेत, वर पहिल्या रो मध्ये पण आणि लास्ट रो मध्ये पण. पण लास्ट रो मध्ये काय फरक आहे? ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स असणार आहे. मग एम इज आर आणि वॉज वेअर नंतर डायरेक्ट तिथं ऑब्जेक्ट नंतर थर्ड फॉर्म येणार आहे. आलं लक्षात? म्हणजे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन पण येऊ शकते. इथं काय एक्झाम्पल्स दिलेले आहेत मी. When was the book being given to them by him? So here are the examples. Okay, I will send you the PDF copy of this PPT. And there is option, there is exception also. What was given to them? So what ने WH question सुरू झाला? That question, when the question begins with what in passive voice, the question is addressed to the object. तो प्रश्न ऑब्जेक्टला विचारलेला असतो आणि त्यामुळं ते वाक्य त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसणारच आहे. त्यामुळे व्हॉट नंतर डायरेक्ट हेल्पिंग वर्ब असेल आणि डायरेक्ट त्या ठिकाणी थर्ड फॉर्म असेल. ओके,
त्यामुळे असे प्रश्न आपण लक्षात घ्या. आता जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल म्हणजे ते वाक्य सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल. When the sentence is in simple present tense or in simple past tense, then the construction will be a little bit different. त्या ठिकाणी आपण ते कन्स्ट्रक्शन थोडं बदललेलं असणार आहे. त्या ठिकाणी डू डज डीड हे हेल्पिंग वर्ब घ्यायचे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डज आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड घ्यायचं. बट रिमेंबर टू यूज द फर्स्ट फॉर्म ऑफ द मेन वर्ब. त्या ठिकाणी आपल्याला मुख्य क्रियापदाचा पहिलंच रूप वापरायचं आहे. डू डज डीड, डू डज डीड नंतर आपण नेहमी मेन वर्बचं पहिलं रूप वापरत असतो. डू डज डीड, आफ्टर डू डज डीड वी हॅव टू यूज द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. ओके, सो लेट्स सी द एक्झाम्पल. मग WH वर्ड, मग डू, सब्जेक्ट, मेन वर्ब वर आहे तेच खाली दिलेलं आहे टेबल मध्ये. I will send you the PDF copy and I will also upload the lecture on YouTube and I will send you the link of the YouTube video. Okay. Then let's see the examples. The sentence is in simple past tense. Swapnali wrote a letter in the school. And sometimes such kind of question will be asked because such type of question was asked, I think, in 2017 or 18 in board examination. Okay, underline was not given and the WH word was given in the bracket. आणि WH शब्द ब्रॅकेट मध्ये दिला गेला होता. बोर्ड एक्झाम मध्ये 2018च्या दरम्यान विचारला होता आपल्याला हा प्रश्न. आणि त्यावेळेस आपण WH क्वेश्चन अंडरलाईन कशा खाली आहे ते लक्षात घ्यायचं. हाँ 10:35. Sorry. So Swapnali wrote a letter in the school. So the question is, yes, very good. Your answer is right. What did Swapnali write in the school? म्हणजे या ठिकाणी लेटर या शब्दाखाली अंडरलाईन केलेली नाही. लेटर या शब्दाखाली अंडरलाईन केलेली नाही. मग आपण लक्षात घ्यायचं की ज्या शब्दाला अंडरलाईन नाहीये किंवा जे उत्तर येणार आहे ते उत्तर त्या आपल्या प्रश्नामध्ये नको. बरोबर आहे? काही जणांनी बरोबर उत्तर लिहिले. व्हॉट डीड Swapnali write in the school? So such kind of question may be asked in our CET. असा प्रश्न आपल्याला CET मध्ये विचारला जाऊ शकतो. Let's see the next example. Swapnali writes a letter in the school. I have written the same sentence, but I have changed the verb, that is tense of the sentence. आता हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. मग आपला WH क्वेश्चन काय होणार आहे? व्हॉट डज स्वप्नाली राईट इन द स्कूल? बरोबर आहे. म्हणजे वरच्या वाक्यात आणि या वाक्यात वर डीड घेतल्यामुळे रोडचं राईट केलं आपण. या ठिकाणी पण डज घेतल्यामुळे रोडचं राईट केलं. गुड. Some students are sending the responses in the chat box. Good, very good. So next example, Swapnali and Ankita write a letter in the school. आता या वाक्यामध्ये राईट आहे म्हणजे या ठिकाणी डज येणार नाही कारण राईटला एस नाहीये.
त्यानंतर डीड येणार नाही कारण रोट हे सेकंड फॉर्म नाहीये. सो आवर आन्सर विल बी वेअर डू स्वप्नाली अँड अंकिता राईट अ लेटर. या ठिकाणी डू घेतलं आणि राईटचं राईटच ठेवायचं. सो आवर आन्सर इज वेअर डू स्वप्नाली अँड अंकिता राईट अ लेटर. जे डू आणि डज आणि डीड यानंतर आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं आहे, पहिलं रूप वापरायचं आहे. आणि या दोन प्रकारे कोणताही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. एक तर अंडरलाईन देतील, आपण अंडरलाईन पार्ट काढून टाकायचा, किंवा दुसरं त्या ठिकाणी आपल्याला कंसामध्ये WH वर्ड देतील आणि मग आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, त्या WH वर्डचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला आपल्या त्या WH प्रश्नातून काढून टाकायचं आहे. ओके, या प्रकारे WH क्वेश्चन आपल्याला करायचं आहे. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. अजय अँड अतुल आर फेमस सिंगर्स. Ajay and Atul are famous singers. So our answer is who are famous singers. मग याला काही अपवाद पण आहेत या ठिकाणी. आता हे दुसरं उत्तर आपण वाक्य बघूया. अपवाद मग या प्रकारे आपल्याला पेपर मध्ये पण येईल. मग प्रशांत बॉट अ गिफ्ट फॉर हिज मदर. या वाक्यात प्रशांत खाली अंडरलाईन आहे. मग यस, हुने बरोबर आहे, हुने होणारे प्रश्न. पण या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाहीये आणि त्यामुळे इथे डू डज डीड वापरण्याची गरज नाही. या ठिकाणी डायरेक्ट उत्तर आपलं येणार आहे हु बॉट अ गिफ्ट फॉर हिज मदर. कदाचित आपल्याला मुद्दाम असा पर्याय दिला असेल हु डीड बाय अ गिफ्ट. ओके, हु डीड प्रशांत बाय अ गिफ्ट, बट दॅट विल बी अ रॉंग ऑप्शन. मग या ठिकाणी जेव्हा हु ने सुरू होणारा हा प्रश्न असेल आणि तिथे हेल्पिंग वर्ब नसेल तर त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब वापरण्याची आवश्यकता नाही. जर वाक्यात असेल हेल्पिंग वर्ब तर आपण वापरू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल. सुप्रिया हा हुम तर येणार नाहीच आहे त्या ठिकाणी. ओके, कारण प्रशांत सब्जेक्ट आहे ना. हिज मदर खाली अंडरलाईन असतं. कोणाला गिफ्ट दिले, हिज मदर, मग हुम बरोबर होतं. ओके, हा मग हु बाईड इज नॉट सेकंड फॉर्म. बाईड हे सेकंड फॉर्म नाहीये. ओके, सो सुप्रिया एट 2 mangoes yesterday. आता इथं 2 खाली अंडरलाईन आहे अँड काउंटेबल नाउन आहे मँगोज. सो वी विल बिगिन आवर आन्सर विथ हाऊ मेनी मँगोज. मग हाऊ मेनी, हाऊ मच आणि हुज या 3 शब्दांच्या नंतर नेहमी त्या ठिकाणी नाउन घ्यायचं असतं आणि मग वाक्यातलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं. मग हाऊ मेनी मँगोज डीड सुप्रिया ईट यस्टरडे. हाऊ मेनी मँगोज डीड सुप्रिया ईट यस्टरडे. एटचं ईट केलं. ओके, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ लेट्स सी द ऑप्शन्स. चूज द करेक्ट ऑप्शन. व्हेन विल अनिल बी complete the project? Here 4 WH questions are given and we have to choose the correct WH question. Let's see all the 4 options. आता या ठिकाणी आपल्याला 4 त्या वाक्यामध्ये मगाच्या वाक्यामध्ये 8 हे सेकंड फॉर्म होतं, सिंपल पास्ट टेन्स होतं, म्हणून आपण मगाच्या वाक्यामध्ये डीड घेतलं होतं त्या ठिकाणी. ओके, आता ह्या वाक्यामध्ये व्हेन डी ऑप्शन का? ओके, यस, यू आर राईट, युअर आन्सर इज करेक्ट. व्हेन विल अनिल कम्प्लीट द प्रोजेक्ट. कारण विल नंतर कम्प्लीट हे फर्स्ट फॉर्म येणार आणि वरच्या वाक्यात कम्प्लीटेड आहे बट द सेंटेन्स इज नॉट इन पॅसिव्ह वॉइस. मग तिथे इतर वर्ड्स पाहिजे होते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट क्वेश्चन. Yes, your answer is right. Next example, choose the wrong WH type question. Now, 3 WH questions will be right and we have to choose the wrong WH type question. या वाक्यात एक WH type question चुकीचा दिलेला असेल आणि 3 बरोबर दिलेले असतील. मग आपल्याला आता यामधला चुकीचा WH type question ओळखायचा आहे. And all the sentences are, all the questions are in passive voice. सगळे वाक्य हे passive voice मधले आहेत. मग आपल्याला यामधला WH क्वेश्चन
चुकीचा कोणता आहे तो ओळखायचा आहे. येस, यू आर राईट, सी इज द करेक्ट ऑप्शन. सी मध्ये त्या ठिकाणी सी मध्ये हॅड बरोबर बीन आलं असतं. हाऊ हॅड द स्टोरी बीन टोल्ड बाय हर. हॅड बरोबर बीन येतं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. विल बरोबर बी बरोबर आहे. वॉज आणि थर्ड फॉर्म बरोबर आहे. इथं टोल्ड हे थर्ड फॉर्म आहे. सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. बरोबर आहे, कारण तिथं बीन पाहिजे होतं. आणि लास्ट ऑप्शन मध्ये पास्ट कंटिन्युअस आहे, वॉज बीइंग. बरोबर आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct WH type question. So we have to choose the correct WH type questions. Why don't you joining us? Why don't you join us? Why doesn't you join us? Why don't you join us? So here 4 options are given and now we have to choose the correct option. And yes, you are right. D is the correct option because you we use do and join first form, and D is the correct WH construction and WH word and the correct helping verb and correct main verb. Let's see the next option. Choose the correct WH type question. So where was Nathu have working? Where was Nathu work? Where was Nathu works? And where was Nathu working? Yes, good. So the first 3 are the wrong WH type questions and the last one is the correct WH type question. That is, where was Nathu working? Was were plus ing. The WH question is in past continuous tense. Let's move to the next question. Choose the correct WH type question. First one, what will she has done to help them? Second option, what will she have done to help her? Sorry, help them. What will have she done to help them? And last one, what will she have do to help them? So now tell me which one is the correct option. A, B, C, D. The sentence is, and that interrogative sentence is in future perfect tense. Future perfect tense मध्ये आहे. मग याचं उत्तर कोणतं येणार आहे? पहिल्या बघूया काय चुकलंय का. व्हॉट विल शी हॅज डन. आता विल बरोबर दुसरा वर्ब येईल, त्याचं मूळ रूप येतं. मग हॅव आलं असतं हॅजच्या ऐवजी. दुसरा बी मध्ये व्हॉट विल शी हॅव डन टू हेल्प देम. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. बी हे उत्तर बरोबर आहे, कारण व्हॉट नंतर विल आलंय, मग शी हा सब्जेक्ट आहे, मग हॅव हे बेस फॉर्म म्हणून आलंय आणि डन हे थर्ड फॉर्म आले. हॅव नंतर थर्ड फॉर्म. त्यानंतर सी मध्ये काय चुकलंय, विल आणि हॅव एकत्र घेऊन मग शी घेतलाय, त्यामुळे नाहीये. आणि डी मध्ये विल शी हॅव डू घेतलंय, हॅव नंतर तिथे थर्ड फॉर्म पाहिजे होतं. येस, यू आर राईट. बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट विल शी हॅव डन टू हेल्प देम. म्हणजे जेव्हा एकापेक्षा जास्त हेल्पिंग वर्ब्स असतील वाक्यामध्ये, तेव्हा सब्जेक्टच्या अगोदर जो पहिला हेल्पिंग वर्ब आहे तो आपण वापरतो. म्हणून इथं विल फक्त घेतला आणि शी नंतर पुढे हॅव हा बेस फॉर्म घेतलाय आणि डन हा थर्ड फॉर्म घेतलाय. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. Indian villagers hug the trees. So this is addressed to the subject. हा, छान प्रश्न विचारलाय. शी नंतर हॅव कसं आलंय. मगाचा प्रश्न मी परत एकदा दाखवतो, तो थोडा जमलिंग करणारा प्रश्न आहे. गुड. त्या ठिकाणी शी नंतर हॅव का आलेलं आहे, कारण विल हा मॉडल ऑक्झिलरी आहे आणि विल हे मॉडल ऑक्झिलरी असल्यामुळे विल नंतर तिथे बेस फॉर्म येतो. हॅव हा बेस फॉर्म म्हणून घेतलेला आहे तिथे. विल हे मॉडल ऑक्झिलरी आहे आणि विल नंतर हॅव हे बेस फॉर्म म्हणून वापरलेला आहे. तिथं मूळ रूप आहे टू हॅव, म्हणजे हॅव ची जी रूप आहेत हॅव, हॅज, हॅड,
मग जर तिथे विल नसतं, शंका बरोबर आहे तुमची, विल नसतं त्या ठिकाणी तर मग हॅज बरोबर होतं, पण विल नंतर मूळ रूप आहे, मूळ रूप आहे त्या ठिकाणी, म्हणून तिथे हॅव आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इंडियन विलेजर्स hugged the trees. So question is, who did hug the trees? Second option, what did hug the trees? Third one, who hugged the trees? And last one, who did hugs the trees? So yes, you are right, C is the correct option. C हे बरोबर उत्तर आहे. C हे उत्तर बरोबर आहे, because the question is directly addressed to the subject. Subject ला प्रश्न विचारलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. Choose the correct WH type question. The Tungabhadra Dam is famous. आता इथं डॅम बद्दल विचारलेलं आहे आणि डॅम ऑब्विसली या ठिकाणी हे कुठल्या व्यक्तीचं नाव नाहीये, तुंगभद्रा हे डॅमचं नाव आहे, धरणाचं नाव आहे, म्हणून मग या ठिकाणी कुठला WH क्वेश्चन येईल? B. Yes, good. Option B is the correct option. Which dam is famous? कोणता डॅम फेमस आहे? हा WH क्वेश्चन बरोबर आहे. Which dam is famous? ओके. आता ह्या WH क्वेश्चन बद्दल तुम्हाला जर काही शंका असेल तर मी तुम्हाला ह्या PDF तर पाठवणार आहेच, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही दुपारी तुमचे तास झाल्यानंतर दुपारी 3 नंतर तुम्ही केव्हाही फोन करा मला. आता आपण थोडा पुढच्या टॉपिकचं इंट्रोडक्शन बघूया, एक 5 मिनिटं. पुढचा टॉपिक आपण जो घेणार होतो तो एकदम सोपा टॉपिक आहे आणि तो टॉपिक आहे इन्फिनिटिव्ह अँड जेरंड. आपण वर्बचे वेगवेगळे टाइप्स बघितलेले आहेत. मी थोडक्यात इन्फिनिटिव्ह काय असतं हे थोडक्यामध्ये सांगतो, मग आपण राहिलेलं पुढच्या तासाला घेऊया, बिकॉज इट्स ऑलरेडी 10:40. इन्फिनिटिव्ह, आता याला इन्फिनिटिव्ह का म्हणतात तर हे एकदम सोपं आहे, यामध्ये अजिबात काही अवघड नाहीये. येस, इट्स व्हेरी इझी टॉपिक. समटाइम्स द फॉर्म ऑफ अ वर्ब इन अ सेंटेन्स names the action but does not change according to tense, number or person. Such a form is known as non-finite form or an infinitive form of the verb. An infinitive is used with or without to. म्हणजे आपण बघतो नेहमी कर्ता बदलला, काळ बदलला की त्याचा परिणाम लगेचच क्रियापदावर होत असतो आणि क्रियापदामध्ये बदल होतो. पण इन्फिनिटिव्ह हे असं क्रियापद असतं की ज्याच्यावर काळाचा परिणाम होत नाही, क्रियापदाचा परिणाम होत नाही आणि त्यामुळं त्या क्रियापदाचा परिणाम होत नाही, म्हणून आपण त्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणतो. त्याला इन्फिनिटिव्ह का म्हणतात? बरोबर आहे, टू रीड, टू वॉक हे इन्फिनिटिव्ह आहेत. सो हियर, हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? या ठिकाणी लोक पहिल्यांदा चहा कसे प्यायला लागले? मी तर डीड घेतल्यामुळे बिगिन मध्ये फरक पडलाय बघा, पण टू ड्रिंक मध्ये फरक नाही पडणार. नेक्स्ट एक्झाम्पल, कॅन यू नेम द बेवरेज? नेम हे इन्फिनिटिव्ह आहे, पण याला आपण इन्फिनिटिव्ह विदाउट टू म्हणतो. या प्रकारचे इन्फिनिटिव्ह आपल्याला परीक्षेत विचारलं जात नाही. आपल्याला टू इन्फिनिटिव्ह, इन्फिनिटिव्ह विथ टू विचारलं जातं. आता खाली मी फायनाइट वर्ब्स दिलेत बघा. आता इथे हे इन्फिनिटिव्ह नाहीये, गो हे खालच्या वाक्यात. आय गो, इथं सब्जेक्ट मुळे गो झालं, पण आयच्या जागेवर मी ही घेतला की गोज झालं, है ना. पुढे आय किंवा ही घेतला, पण सेकंड सिंपल पास्ट टेन्स घेतला तर वेंट होतं. म्हणजे क्रियापद जे आहे, मुख्य क्रियापद मेन वर्ब, ते सब्जेक्ट प्रमाणे, नंबर्स प्रमाणे किंवा टेन्स प्रमाणे बदलत जात असतं. पण इन्फिनिटिव्ह मात्र अजिबात बदलत नाही. इन्फिनिटिव्ह तसंच राहतं, तेच राहतं आणि त्यामुळं आपण त्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब असे म्हणतो. ओके, आपण आज इथेच थांबूया. राहिलेल्या याच्या पुढचा भाग आपण पुढच्या तासाला घेऊया. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट
Please call me. Do not hesitate to call me. Okay, you can ask your doubts, you can ask your difficulties to me. Thank you very much. Have a nice day to all of you. Enjoy your day. Okay, study hard and all the best. Now I will stop the PPT. We will end the class. Thank you very much. आलोच अहो इकडं तुमचं लॉगिन आहे तिथं हा लॉगिनच राहिलेलं आहे. मग त्यामुळे नाही काही प्रॉब्लेम आहे. नाही काय स्टार्ट आजचा क्लास चालू केलाय ना. नाही तर त्यातच येत नाहीये. काही खरखर चालू झाली. इथं मुलांचे कॉमेंट्स आवाज कसला येतोय आवाज कसला येतोय.